रामटेक हा मतदारसंघ हा काँग्रेस माइंडेड मतदारसंघ आहे। इथल्या मतदारांनी नेहमी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलेला आहे। आता एखाद दुसरं कोणी कधी उभं होऊन जातं याचा अर्थ त्याच्यामुळे मतांचं विभाजन होईल असं होत नाही। मी कंटिन्यूस या मतदारसंघामध्ये ज्या दिवशीपासून निवडणूक सुरू झालेली आहे त्या दिवशीपासून आम्ही टचमध्ये आहोत। ग्राउंड लेवलवरती आम्ही सर्व लोक काम करत आहोत। विविध संघटना आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला संबंधपूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक अत्यंत मोठ्या फरकाने ह्या विधानसभेमध्ये आम्ही निवडून येणार आहोत। स्वरूपात आम्ही सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेलेलो होतो। आम्ही त्यांना विनंती केली की ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने सबंध आघाड्यांवरती ही निवडणूक लढवली आणि विविध स्तरावरती काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे कार्यरत आहे। काँग्रेस पक्षाचा एक मोठा चंक बँक इथे आहे। ही सीट ही 101% निवडून येईल हा मला आत्मविश्वास आहे। इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे आणि एक प्रकारचं वातावरण तसं निर्माण झालेलं आहे। पण माझी ज्याच्यासोबत लढत आहे त्याची विकेट ह्यावेळेस 100% पडणार म्हणजे पडणार। लोकसभा निवडणुकांच्या वेळेला आपण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये केवळ एका जागी झालेली बंडखोरी पाहिलेली होती, ती म्हणजे सांगलीमध्ये। आणि तिकडे शिवसेना युबीटी या पक्षाने हट्ट धरून सुद्धा शेवटी ती जागा त्यांच्याकडेच राहिली आणि काँग्रेसने तिथले आपले विशाल पाटील जे आहेत त्यांना एबी फॉर्म काही दिलेला नव्हता, पण विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, पण ते सरते शेवटी निवडून आले कारण त्यांना त्यांची तिथली ताकद सुद्धा सिद्ध करायची होती, जी त्यांनी केली सुद्धा। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र काही एखाद दुसरी नाही तर अनेक ठिकाणी बंडखोऱ्या झालेल्या आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही शमवण्यामध्ये यश आलं, मात्र काही अजूनही शमलेल्या नाहीयेत। आणि त्यातलंच एक उदाहरण बघायचं झालं तर ते म्हणजे आहे रामटेक विधानसभा मतदारसंघाचं, जिकडनं बंडखोर उमेदवार म्हणून खरं तर राजेंद्र मुळक यांच्याकडे पाहिलं जातंय। पण मला या सगळ्या बंडखोरीच्या विषयावर येण्यापूर्वी आम्ही आता तुमचा ताफा फॉलो करत होतो आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे वाहनं आहेत, इथे सुद्धा आम्ही पाहतोय मोठ्या प्रमाणात गोतावळा जमलेला आहे। इतकी मोठी ताकद ही कशी काय जमवून आणलेली आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नसताना सुद्धा? नाही, ही सर्व काँग्रेस जन आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मंडळी आहे आणि विविध पक्षाची मंडळी आम्हाला सर्व एकत्रित झालेली आहे आणि एकत्रित रूपाने सबंध जनतेने ही निवडणूक लढण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा सर्व गोतावळा आमच्या सोबत दिसत आहे। पण इकडनं खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, विशाल बरबटे मी चुकत नसेल तर ते अधिकृत उमेदवार म्हणून मानले जातात। तरी तुमचं म्हणणं आहे की इथे शिवसेनेची साथ सुद्धा तुम्हाला मिळते? निश्चित स्वरूपात ही जी निवडणूक आहे ही निवडणूक रामटेकची सबंध मतदारसंघातल्या जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे। या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हावं हा निर्धार घेऊन सर्व लोक समोर आलेले आहे। या मतदारसंघातले सबंध जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सर्व नगरसेवक, बाजार समित्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विविध पक्षाच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आज आपण आपल्या रॅलीमध्ये बघितलेले असतील, आपण त्यांच्याशी बोलले पण असाल। आणि त्यामुळे सबंध पक्षाचे पदाधिकारी आमच्या सोबत आहे, विविध संघटना आमच्या सोबत आहे आणि आम्ही ही निवडणूक ह्या दिशेने घेऊन चाललेलो आहे की ह्या मतदारसंघामध्ये आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे आणि परिवर्तन घडवण्यासाठी ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत धोका ह्या राज्यामध्ये झालेला आहे, तो धोका झालेला उमेदवार इथून उभा आहे आणि त्यांनी महाविकास आघाडीसोबत मोठा धोका केलेला आहे आणि त्यामुळे तो बदला घेण्यासाठी आणि ह्या मतदारसंघाचे अनेक विकासाची प्रश्न समोर घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित पद्धतीने लढत आहोत। मी तर स्वतः मागील 10 वर्षापासून हा सबंध मतदारसंघामध्ये फिरत आहोत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका असेल, पंचायत समितीच्या निवडणूक असेल, ग्रामपंचायती असेल, बाजार समित्या असेल, खरेदी विक्री असेल, लोकसभेची निवडणूक असेल अथवा जेवढ्याही निवडणुका आहेत त्या सबंध निवडणुका मी आणि आमच्या ह्या सर्व चमूने लढलेल्या आणि सर्व निवडणुकांमध्ये भरीव यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे। तुमच्या बोलण्यातनं कुठेच शिवसेना युबीटीने त्यांचा उमेदवार टाकलेला आहे याच्याबद्दल अजिबातच नाखुशी वगैरे तुमच्या ह्याच्यात काही दिसत नाहीये, म्हणजे तुम्हाला अजिबात हरकत नाही की तिकडनं सुद्धा एक उमेदवार टाकण्यात आलेला आहे याचा? नाही, आम्ही जे सबंध लोक एकत्रित झालेलो आहोत, आमची दिशा आणि आम्ही ज्या दिशेने जात आहोत तो एकत्रित स्वरूपाची दिशा आहे। आमचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे, तो आहे परिवर्तन आणि परिवर्तन घडवत असताना आम्ही सबंध विविध विचारसरणीचे लोक एकत्रित आलो असल्यामुळे आमची ही लढाई त्या दिशेने जात असल्यामुळे आम्ही बाकीच्या विषयांवरती अजिबात चर्चा करत नाही।
पण उलट असं पण आहे ना की तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे तर तुमच्या सगळ्यांची एकी असणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीमध्येच इथे 2 महत्त्वाचे उमेदवार पाहायला मिळतात. काँग्रेसमधनं सुद्धा आणखीन काही लोकांनी बंडखोरी केलेली आहे. इथे तुमच्याच मतांचं विभाजन होऊन उलट त्याचा समोरच्यांना फायदा होऊ शकतो. असं काहीच होणार नाही आणि तशा प्रकारची भूमिका पण कोणाची नाहीये. आता एखाद दुसरं कोणी कधी उभं होऊन जातं याचा अर्थ त्याच्यामुळे मतांचं विभाजन होईल असं होत नाही. मी कंटिन्यूस या मतदारसंघामध्ये ज्या दिवशीपासून निवडणूक सुरू झालेली आहे त्या दिवशीपासून आम्ही टचमध्ये आहोत. ग्राउंड लेवलवरती आम्ही सर्व लोक काम करत आहोत. विविध संघटना आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला संबंधपूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक अत्यंत मोठ्या फरकाने ह्या विधानसभेमध्ये आम्ही निवडून येणार आहोत. तुम्ही याच मतदारसंघासाठी खरं तर काँग्रेस प्रयत्नशील होती की अधिकृतरित्या तुम्हाला हाताच्या चिन्हावर उमेदवारी दिली गेली असती तर ते आणखीन तुमच्यासाठी बरं झालं असतं, कारण ते इथे रुजलेलं चिन्ह आहे एक प्रकारे, विदर्भात सुद्धा आपण म्हणू शकतो. पण तुम्ही आणि केदार यांनी, मी चुकत नसेल तर उद्धव ठाकरे यांची या संदर्भात बोलणं सुद्धा तुमचं झालेलं होतं. त्याबद्दल काही सांगू शकाल की काय तुम्ही म्हणत होतात, उद्धव ठाकरेंचा त्याच्यावर काय रिस्पॉन्स होता? निश्चित स्वरूपात आम्ही सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेलेलो होतो आणि त्यांना विनंती केली की ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने सबंध आघाड्यांवरती ही निवडणूक लढवली आणि विविध स्तरावरती काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे कार्यरत आहे. काँग्रेस पक्षाचा एक मोठा चंक बँक इथे आहे आणि अशा वेळेस आपली मदत आम्हाला भेटली तर ही निवडणूक आपण निवडून येऊ शकतो अशा प्रकारची आम्ही रिक्वेस्ट केली. पण शेवटी त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर आम्हाला ह्या स्थानिक पातळीवरती आम्ही आल्यानंतर पण ते काय म्हणाले, तुम्ही हे सगळं म्हटल्यावर त्यांचा काय रिस्पॉन्स होता? नाही, त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपात प्रयत्न करू. आम्हालाही माहित आहे की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने जबरदस्त तयारी केलेली आहे. मी तर खरं तर माझ्या पक्षाच्या सबंध पदाधिकाऱ्यांचे, दिल्लीतील नेत्यांचे, महाराष्ट्रातील नेत्यांचे, आमच्या जिल्ह्यातले नेते सन्मान्य सुनील भाऊ केदार यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. शेवटच्या टोकापर्यंत जाऊन त्यांनी ही सीट काँग्रेसकडे राहावी हा प्रामाणिक प्रयत्न केला. पण निवडणुकीमध्ये एवढी मोठी निवडणूक असते, 288 मतदारसंघ आहे, कुठे ना कुठे ह्या सर्व घटनाक्रम होत असतात आणि त्याच्यामध्ये हा रामटेक आलेला आहे. परंतु निश्चित स्वरूपात तरीही ही सीट ही 101% निवडून येईल हा मला आत्मविश्वास आहे. इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे आणि एक प्रकारचं वातावरण तसं निर्माण झालेलं आहे. या बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याच्यावरती येणाऱ्या 10-12 दिवस अजूनही मतदानाला आहे, 15 दिवस मतदानाला आहे, त्यामध्ये हे सर्व संपून जातील आणि मोठ्या स्वरूपात मोठ्या आघाडीने आम्ही निवडून येणार आहोत. पण इथे महाविकास आघाडीमध्ये हा विचार नाही झाला जसा आपण महायुतीमध्ये पाहिलेला आहे की कॅन्डिडेट एक्सचेंज झाले, म्हणजे हा मतदारसंघ आमच्याकडे राखायचा आहे म्हणून तोही पक्ष खुश आणि त्या उमेदवाराला लढायचं आहे म्हणून त्या उमेदवारालाच आयात करून घ्यायचं आणि त्यालाच लढू द्यायचं, असं करून तो उमेदवार आणि त्यांचे समर्थक सुद्धा खुश, असं आपण निलेश राणेंच्या बाबतीत पाहिलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. तिकडे मुंबईमध्ये एक मुरजी पटेल आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे. शायना एनसी तसं आहेत. सो हे सामंजस्य महायुतीत दिसून आलं. तुमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असा काही प्रकार झाला की कॅन्डिडेट एक्सचेंज करून बघूया, म्हणजे सीट तुमची राहील, उमेदवार आमचा राहील? मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की 288 विधानसभेच्या निवडणुका आपल्या राज्यामध्ये होत आहे आणि 3 पक्ष मिळून महाविकास आघाडी लढत आहे. ती लढत असताना 288 मतदारसंघामध्ये एक साधारणतः 280 मतदारसंघामध्ये निर्णय एकमताने झालेले आहेत. ते सहसा होत नाही. एवढ्या मोठ्या 3 विभिन्न विचारसरणीचे पक्ष जेव्हा एकत्रित येतात ते एका मोटोनी येतात आणि त्या एका मोटोनी येत असताना 2-4-5 मतदारसंघांमध्ये काही घटनाक्रम घडले असते तर दॅट इज काउंटलेस. म्हणून मला असं वाटतं की एका चांगल्या ताकदीने ही निवडणूक होत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 23 तारखेला राज्यामध्ये ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की महाविकास आघाडीची सरकार बनणार आहे. आम्ही ज्यावेळेला सांगलीमध्ये गेलेलो होतो, विशाल पाटलांना आम्ही भेटलेलो होतो आणि त्यांना सुद्धा असं झालं होतं की ऐन निवडणुकाच्या तोंडावर त्यांना एक नवीन चिन्ह मिळालं होतं. तिकडे सुद्धा सांगली वारसा असल्यामुळे वसंतदादांचा काँग्रेसचं हात हे चिन्ह बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं. अशामध्ये त्यांना नव्यानं लिफाफा हे चिन्ह घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्हाला खूप त्यांचा प्रचार सुद्धा तशा अनुषंगाने पाहायला मिळाला. तुम्हाला सुद्धा आता तसंच झालेलं आहे की तुम्हाला एक नवीन चिन्ह मिळालेलं आहे. आता बॅट हे चिन्ह तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवतात, त्याच्यासाठी काय विशेष मेहनत तुम्हाला घ्यावी लागते? काँग्रेसचा हात नसल्यामुळे एक नवीन चिन्ह घेऊन जाणं हे एक आव्हान आहे का? आव्हान जरी असलं तरी काल संध्याकाळी 4:30 वाजता ज्यावेळेस चिन्ह भेटलं ते चिन्ह इतकं एका तासामध्ये व्हायरल झालेलं आहे की आज मी त्याचा अनुभव घेतला. मी आज सकाळी 8 वाजतापासून 7 वाजता मी गडमंदिर इथे नारळ फोडला आणि माझ्या प्रचार दौऱ्याचा
शुभारंभ केला आणि 8 वाजतापासून मी आत्ता हे माझं जवळपास 20वं या 22वं गाव असेल. एवढ्या गावांमध्ये फिरत असताना मी अनेकांना विचारलं माझं चिन्ह काय, तर सरळ मुखाने लोकांनी म्हटलं बॅट. याचा अर्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ह्या मतदारसंघामध्ये इतक्या भावना तीव्र होत्या की कंटिन्यूस सबंध मतदारसंघातला मतदार काय होणार आहे, उमेदवारी कोणाला जाणार आहे, कसं होईल, मुळक यांना काय चिन्ह भेटतं, अशी एक प्रकारची लोकांमध्ये अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली होती. आणि म्हणून त्यामुळे जसं 4:30-5 वाजता आम्हाला काल चिन्ह भेटलं ते रात्री 10 वाजेपर्यंत सबंध मतदारसंघामध्ये व्हायरल झालेलं आहे. आणि आज मला त्याचा अनुभव झाला की कुठेही मला कोणी असं म्हटलं नाही की चिन्हाच्या संदर्भामध्ये अजून 15 दिवस निवडणुकीला आहे, बऱ्यापैकी हे मतदारसंघामध्ये हे चिन्ह जाईल आणि बॅट हे कॉमन चिन्ह आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही त्रास नाही झाला. बॅटने विकेट कोणाची काढायची? बॅटने विकेट विरोधकाची काढायची आहे त्याच्यात काय? तुमचे विरोधक खूप आहेत ना, कारण आता काही तुमच्या मी आघाडीतले आहेत. माझी ज्याच्यासोबत प्रमुख लढत आहे त्याचीच विकेट पडणार आहे. एका सामन्यामध्ये एकच विकेट पडत असते. 10 लोकांच्या तर त्या बाकीच्या त्या ज्याला पाडायच्या त्या पाडतील, पण माझी ज्याच्यासोबत लढत आहे त्याची विकेट ह्या वेळेस 100% पडणार म्हणजे पडणार. सो बॅट्समन म्हणून तुम्ही विकेट जरी पाडलीत तरी मग शेवटी संघ जर जिंकला म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात आला तर याच सगळ्या गावासाठी तुम्हाला काय विकास करायचा आहे, इथल्या काय समस्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, काय तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत लोकांच्या मार्फत आणि त्या तुम्ही सोडवण्याचं कसं आश्वासन द्याल? नाही, असं आहे की निवडणुकीच्या पर्वावरती दिलेली आश्वासनं योग्य नसतात. आपण जी मेहनत निवडणुकीच्या पूर्वी करत असतो त्यातून आपलं आकलन मतदार करत असतो. आणि म्हणून निवडणुकीमध्ये आश्वासनं देण्यापेक्षा आपण काय ह्यापूर्वी केलेलं आहे ते लोकांना सांगायचं असतं. ते सांगितल्यानंतरच लोक हे एंटिसिपेट करतात की नाही, ह्या नेतृत्वाकडे आपण जर आपल्या मतदारसंघाची विकासाची चाबी दिली तर हे अनुभव असणारं नेतृत्व आहे, यांनी यापूर्वी कामं केलेले असणारं नेतृत्व आहे. त्यामुळे विश्वासाने लोक सांगतात. निवडणुकीच्या पर्वावरती मतदारांना जाहीर सभेच्या माध्यमातून आश्वासनं द्यायची आणि ती आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता नाही व्हायची, या पद्धतीचं आम्ही सर्व मंडळी बिलकुल नाही आहोत. आम्ही काम करून दाखवणारी मंडळी आहोत. आम्ही ह्या मागील माझ्या राजकीय प्रवासामध्ये आज जो काही 20-25 वर्षाचा माझा प्रवास झालेला आहे त्या प्रवासामध्ये मी कधीच कोणत्या पद्धतीचे आश्वासन दिले नाही. माझ्या बाबतीत लोकच चर्चा करतात की राजेंद्र बाबूने ही इमारत आणली, राजेंद्र बाबूंमुळे हा कारखाना आला, राजेंद्र बाबूंमुळे हे विकासाची कामं झाली. आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस माझ्या कानावर येतात तर ती माझी सर्वात मोठी पब्लिसिटी आहे असं मी समजतो. आपल्या मुखातून केलेली पब्लिसिटी ही योग्य नसते. लोकांनी आपली पब्लिसिटी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये विश्वास ठेवणारी आम्ही मंडळी आहोत. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही याआधी सुद्धा वेगळ्या विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहेत, उमरेड असेल, आणखीन सुद्धा एक मी लढवलेली, मला नाव नाही आठवत, पण तो मतदारसंघ राखीव झाला म्हणून तुम्ही नंतर इतर मतदारसंघांमध्ये गेलेला आहात. तर रामटेकचीच निवड का करण्यात आली? नाही, रामटेक हा मतदारसंघ हा काँग्रेस माइंडेड मतदारसंघ आहे. इथल्या मतदारांनी नेहमी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलेला आहे. या मतदारसंघाचे लोकसभेचे सदस्य मान्य पंतप्रधान नरसिंहराव साहेब राहिले. अनेक लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि अत्यंत यशस्वी पद्धतीने नेतृत्व केलं. ह्या विधानसभा मतदारसंघाचं अनेक काँग्रेस जणांनी नेतृत्व केलेलं आहे आणि हा मतदारसंघ मध्ये खूप पोटेन्शियल आहे, काम करून दाखवण्याची खूप क्षमता आहे. काही काही विकसित मतदारसंघ असतात जिथे आपण कामही केलं तर ते दिसून येत नाही, पण ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, मोठा बॅकलॉग आहे आणि म्हणून इथे एफर्ट्स टाकले आणि व्यवस्थित सुनियोजित पद्धतीने काम केलं तर ह्या मतदारसंघातल्या जनतेला काहीतरी नवीन गोष्टी दिसतील आणि त्याच्यामुळे ते प्रभावी होऊन माझ्यासोबत कायम राहतील हा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे मी हा मतदारसंघ चूज केलेला आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर मुळक खरंच विकेट काढतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. कॅमेरामन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, रामटेक.